चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी नगरपालिकेमध्ये इथं कोण नगराध्यक्ष होऊ शकतो आणि सत्ता कुणाची येणार तेही पाहूया। ब्रह्मपुरीमध्ये काय सत्ता दिसते आपण पाहतोय। ब्रह्मपुरीमध्ये योगेश मिसार काँग्रेसचे आहेत, ते संभाव्य नगराध्यक्ष म्हटले जात आहेत। योगेश मिसार हे नगराध्यक्ष होऊ शकतात आणि सत्ता कुणाची येणार हाही प्रश्न आहे। मात्र नगराध्यक्षपदी योगेश मिसार यांची नियुक्ती होऊ शकते, ते काँग्रेसचे उमेदवार आहेत। सत्ता कुणाची येणार हाही मोठा प्रश्न या ठिकाणी आहे। तर ब्रह्मपुरी हा अत्यंत महत्त्वाचा गड खरं तर आहे विजय वडेट्टीवार यांचा आणि ब्रह्मपुरीमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याचा एक्झिट पोल आहे। 17 नगरसेवक काँग्रेस येतील, संभाव्य सत्ता काँग्रेसची आणि नगराध्यक्ष ही काँग्रेसचाच असं सध्या चित्र ब्रह्मपुरीमधलं आहे। याचा अंदाज वर्तवला आमचे प्रतिनिधी राहुल मैंदा यांनी। महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा ब्रह्मपुरी हा गृह मतदारसंघ असल्याने या ठिकाणी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। ब्रह्मपुरी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या एकूण 23 जागांसाठी निवडणूक होऊ घातलेली आहे। यामध्ये विविध राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। असे असले तरी या ठिकाणी खरी लढत मात्र काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये होणार असल्याचे या ठिकाणी दिसते आहे। नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून योगेश मिसार तर भाजपकडून प्राध्यापक सुयोग बाळबुद्धे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। असे असले तरी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदासह एकूण 17 ते 18 नगरसेवक देखील निवडून येणार असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे।